आरक्षणासाठी सातत्यानं या राज्यात लढत असताना यांनी कधी तुम्हाला मदत केली नाही आणि आज तुम्ही समजलात याचंच निश्चित मला या ठिकाणी म्हणावं लागेल की तुम्ही पुन्हा एकदा विचार करा की कुणासोबत राहायचं आणि कसं राहायचं. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते डॉक्टर नितीन राऊत आहेत. राऊत साहेब, आज प्रदेश प्रभारी रमेश चेनिथला येत आहेत. काँग्रेसच्या आमदारांची बैठक आहे. गटनेता निवड होणार आहे? नाही, आज निरोप असा आला आहे की आमच्या पक्षाच्या राज्याचे जे हे प्रभारी आहेत आदरणीय श्री रमेश चेनिथला हे आज सकाळी नागपूरला त्यांचं आगमन होईल आणि ते सर्व आमदारांना विधानसभा विधान परिषदेच्या आमदारांना भेटतील आणि काँग्रेस पक्षाच्या नेता निवडीच्या संबंधित चर्चा करतील. त्यांचा कार्यक्रम आज आलेला आहे. दुपारीसुद्धा ते विधिमंडळात येऊ शकतात भेटायला आणि संध्याकाळीसुद्धा त्यांचा भेटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याची सूचना आम्हाला प्राप्त झाली आहे. काँग्रेस पक्षाचा विधानसभेचा गटनेता पराभवानंतर आता नवीन गटनेता आणि कुठल्याही हेवे दाव्याशिवाय गटनेता निवडीची गरज आहे असेही काही आमदार खाजगीत बोलून दाखवत आहेत. मला कल्पना नाही, परंतु खरं पाहिलं तर मी काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. मी जे शिकलो की पक्षावर विश्वास ठेवायचा, पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवायचा, ते जो निर्णय करतील त्या निर्णयाला सामोरं जायचं आणि स्वीकारायचं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की पक्षाने ते ठरवावं. आधीच उशीर झालेला आहे, अधिक उशीर होऊ नये आणि या ठिकाणी तो कार्यक्रम या ठिकाणी सर्वांनी मिळून एकमत करावं आणि पक्षाचं नेतृत्व या ठिकाणी पुन्हा उभं करावं, कारण त्याची गरज आहे आज. त्यामुळं मला तरी खात्री आहे की हा निर्णय लवकरात लवकर होईल. तुमची पण इच्छा आहे कारण तुम्ही वरिष्ठ आमदार आहात, अनेक वेळेला विधानसभेमध्ये निवडून गेलेला आहात आणि आता जेव्हा काँग्रेसचे फक्त 16 आमदार निवडून आलेले आहेत, फार कमी वरिष्ठ नेते जे आहेत ते सभागृहात आहेत. नाही, वरिष्ठ नेते जरी कमी असले तरी बोलके नेते मात्र सभागृहात आहेत आणि संख्येने पक्षाचं नेतृत्व होत नसतं तर विचारांनी पक्षाचं नेतृत्व होतं. आणि कशा पद्धतीने आम्ही सत्ता पक्षाला सामोरं जाऊन विरोधी पक्षाचं काम या ठिकाणी करू, तो महत्त्वाचा प्रश्न असतो आणि तो तडीस देण्यासाठी आम्ही 16 जरी असलो तरी आम्ही शिलेदार भरपूर आहोत. तुम्ही आहात शर्यतीमध्ये? नाही, मला कल्पना नाही. मी आधीच सांगितलं की मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि पक्षासोबत राहणारा, पक्षाचा आदेश पालन करणारा म्हणून मी या ठिकाणी काम करतो आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय करतील त्याला मी स्वीकारेन. आज विधिमंडळामध्ये परभणीच्या घटनेच्या मुद्द्यावरून विरोधक जे आहेत ते आक्रमक राहण्याची शक्यता आहे. परभणीच्या घटनेला संदर्भात आपली काय भूमिका? आपण दौराही केला. एक लक्षात घ्या की परभणीची घटना हा सुनियोजित कट होता असं माझं मत आहे. त्या ठिकाणी ज्या घटना घडल्यात आणि ज्या पद्धतीनं सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली पोलीस कोठडीमध्ये, ती हत्याच म्हणावं लागेल. कारण त्या ठिकाणी जो गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादनी जो प्रेत संबंधी जो अहवाल त्या ठिकाणी सादर केला, त्या अहवालात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मारहाणीमुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळं निश्चितच याला पोलीस प्रशासन जबाबदार आहेत. तद्वतच त्या जो शांततेने निषेध मोर्चा निघाला होता संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्याच्या विरुद्ध, त्या शांतता समितीचे जे प्रमुख होते, लोकनायक दलित पॅंथरचे जुने नेते विजयराव वाकोडे, हे सोमनाथ सूर्यवंशीच्या अंत्ययात्रेतून परत येताना घरी आले आणि त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचंही निधन काल झालं. म्हणजे एक मोठं नेतृत्व त्या ठिकाणी हरपलं. तर ही एक दडपशाही या ठिकाणी चाललेली आहे या महायुती सरकारची आणि याला सर्वस्वी ही सरकार जबाबदार आहे महाराष्ट्राची. आपण सुनियोजित कट म्हणतायत. काल काही नेत्यांनी असे आरोप केले होते की ज्या दिवशी हा शांतता आंदोलन, निषेध आंदोलन होणार होता त्याच दिवशी बांगलादेशमधील हिंदूंच्या समर्थनार्थ काही हिंदुत्ववादी संघटनांचंही आंदोलन होता आणि निळे झेंडे घेऊन, निळे दुपट्टे घालून काही लोक या आंदोलनात शिरले आणि त्यामुळे अशी घटना घडली असा आरोप होत आहे. तुम्ही पण तसाच आरोप करताय की तुमचा संकेत त्याकडेच आहे? नाही, चुकीचं आहे. खरं पाहिलं तर सकल हिंदू समाजाचा जो मोर्चा आहे तो 10 तारखेला निघाला आणि 10 तारखेला निघाल्यानंतर त्याचं समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झालं.
तिथनं 300-400 मीटरवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. त्या ठिकाणी ते संविधानाचं शिल्प होतं आणि समारोपीय भाषण संपल्यानंतर तिथनं एक कार्यकर्ता निघतो आणि तो त्या शिल्पाची तोडफोड करतो. हे कसं शक्य आहे? कुणीतरी त्यांना चिथावणी दिली असेल किंवा तो एक प्रकारे ठरवलेला कट असेल, त्याशिवाय हे होऊ शकत नाही. संविधानाचा अपमान करणं या राज्यातल्या या देशातल्या सद्यस्थितीतल्या नेतृत्वाची परंपरा राहिली. संविधानावर माथा टेकतात, संविधानाला सलाम करतात, पण कृतीमध्ये मात्र तसं घडत नाही. छगन भुजबळ जे आहेत ते नाराज आहे, मंत्रिपद त्यांना मिळालेलं नाही आणि आता तर त्यांनी एक वक्तव्य असं केलं आहे की जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना. पक्ष सोडण्याच्या मनस्थितीपर्यंत पोहोचल्याची भावना काही कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तुम्ही कसं पाहता? एक वरिष्ठ ओबीसी नेते आहेत ते महाराष्ट्रातील. खरं म्हणजे छगन भुजबळ साहेब हे लोकनेते आहेत. ओबीसी समाजाने त्यांना त्यांचं नेतृत्व केवळ राज्यातच नव्हे तर देशामध्ये स्वीकारलेलं आहे. असा हा नेतृत्ववान व्यक्तिमत्वाचा धनी छगन भुजबळ साहेब यांना ज्या पद्धतीची वागणूक या सरकारने या ठिकाणी दिलेली आहे, निश्चितच अपमानास्पद आहे. आणि मला तरी या ठिकाणी म्हणावं लागेल की फार उशिरा छगनराव तुम्हाला कळलं होय. या लोकांची पद्धतच दलित मागासवर्गीयांच्या विरुद्ध काम करण्याची राहिली आहे. आपण आरक्षणासाठी सातत्यानं या राज्यात लढत असताना यांनी कधी तुम्हाला मदत केली नाही आणि आज तुम्ही समजलात. याचंच निश्चित मला या ठिकाणी म्हणावं लागेल की तुम्ही पुन्हा एकदा विचार करा की कुणासोबत राहायचं आणि कसं राहायचं. कुणासोबत राहायचा विचार करा म्हणतात. परत काँग्रेसमध्ये छगनरावांनी यावं, छगन भुजबळांनी यावं असं अशी अपेक्षा आहे. धर्मनिरपेक्ष पक्ष जे असतात, जे सेक्युलर असतात, त्या सेक्युलर विचारांनीच या संविधानाची रक्षा या देशामध्ये केलेली आहे. आणि ती विचाराची रक्षा करत असताना जर एखादं व्यक्तिमत्व यांच्यासारखं मोठं जर आमच्यासोबत काम करायला तयार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. तर काँग्रेसच्या गटनेता निवडी संदर्भात आधीच उशीर झालेला आहे. लवकरात लवकर ती निवड व्हावी अशी अपेक्षा डॉक्टर नितीन राऊत व्यक्त करतात आणि सोबतच छगन भुजबळ यांनाही एका प्रकारे राजकीय निमंत्रण ते देत आहेत. छगन भुजबळांनी पुनर्विचार करावा असा सल्ला ते देतात. कॅमेरामॅन अतुल इर्डेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.